Go ahead. Say what you want to. This is a memory you wanted. Yeah. Say what you want to. I always believed that I can take a photograph and keep it in my mind for eternity. This is one of those moments. I have got plenty, and there are plenty more coming. And thank you so much, sir. Kerala, we're coming. Surely you must. I will. मलयालम में बोल दो अब यही जो बोला आपने. മലയാളം में बोल दूँ. ജീവിതത്തിൽ പലതവണ ആലോചിച്ചിട്ടുണ്ട്. ഓരോ നിമിഷവും പ്രധാനമായിട്ടും ഓരോ ചിത്രങ്ങളായിട്ട് നമ്മുടെ മനസ്സിൽ തെളിയും. ഒരുപാട് ചിത്രങ്ങൾ മനസ്സിലുണ്ട്. ഇതിലൊന്നാണ് ഒരിക്കലും മറക്കാൻ പറ്റാത്ത ചില നിമിഷങ്ങൾ. റോബിൻ ഹുഡ് സർ, പുനീത് സാറിനെ കണ്ടുമുട്ടുക എന്നുള്ളത് എന്നേ തോന്നിയതാണ്. അതൊരു ഭാഗ്യമായിരിക്കും. തെറ്റിയില്ല എനിക്ക്. സാറിന് നല്ലത് വരട്ടെ എന്ന് മാത്രമല്ല, ഹീ ഈസ് സംതിങ് എവറിബഡി ഷുഡ് നോ ബിക്കോസ് ഹീ മേക്സ് യു മീറ്റ് യുവർ സെൽഫ്. ദിസ് വാസ് എ ഡേറ്റ് വിത്ത് मी फॉर मी. मराठी आती है आपको? थोडंफार. ज्यादा नहीं. मराठी में बोलो. मी स्वतःला मराठीच म्हणते, कारण जन्म इथे झाला नसेल, पण मी इथलीच आहे. आणि मुंबई माझी आई आहे. आता मी केरळला असते, तर माझी 2 आई आहेत. आणि आयुष्यात मला नेहमी असं वाटलं आहे की क्षण जे असतात ते फोटोसारखे असतात. राहून जातं आपल्या हृदयात. आणि आपल्याला जेव्हा कधी परत चांगले काहीतरी आठवण आलं असेल, तिकडे जायचं, त्या आठवणींबरोबर बसायचं आणि परत ते क्षण असं आपल्याला अलगद जवळ घेतल्यासारखं वाटतं. तसलंच एक क्षण आहे हे जे माझ्या असं कडे उभे आहेत. हे माझे गुरु आहेत, माझे मित्र आहेत. आणि सगळ्यात जास्त त्याने आज मला माझीच एक प्रतिबिंब दाखवली. विश्वास होतो मला की खूप काय करू शकतात आपण. आपणच आपल्याला धरून ठेवलेत. आपणच आपल्या ओवतीभोवती खूप लिमिटेशन्स आणतो. त्याने ते लिमिटेशन्स तोडून, त्याला आपण म्हणतात टू ब्रेक द ग्लास सिलिंग, बाहेर यायला होतं. मला मनात की यायचं आहे, पण मी नेहमी पाठिंबा धरायची. पण आज त्याने मला ते परत एक आठवण, परत एक रिमाइंडर दिली की तुझं वेळ आलं आहे, अजून नाही बसून राहायचं आहे. आणि असं हे जे कोणी ऐकतं आहे त्याने सुद्धा हेच मनात धरायचं आहे. इट इज़ नेवर लेट, इट इज़ ऑलवेज द टाइम. पहले इंग्लिश, फिर मलयालम, अब मराठी, अब एक लास्ट बार हिंदी में भी बोल दो. और ये भी बता देना कि आप लोगों को बता दो कि आप क्या करते हो. मैं रेशमा एक्यूपंक्चरिस्ट हूँ. क्लासिकल एक्यूपंक्चर. क्लासिकल एक्यूपंक्चरिस्ट. तो वो सुइयों वाला काम नहीं करते आप. जी, मुझे सबसे ज़्यादा विश्वास मेरे शरीर पे, क्योंकि मैं जी रही हूँ तो मेरे शरीर की वजह से. और मेरे शरीर में कुछ खामी है, ऐसे अगर किसी ने मुझे बताया तो मैं वो कभी नहीं मानूंगी, क्योंकि कोई खामी हम में है ही नहीं. हाँ, हम बीमार ज़रूर पड़ते हैं, पर वो बीमारी एक अच्छे दिन के लिए हमें तैयार करती है. और जो अभी मैंने आपको 3 भाषा में जो मैं बोल गई, शायद सभी एक जैसे नहीं कहा मैंने, पर बहुत कुछ मेरे मन का विचार उसमें था. सर को आप सब पहचानते हो. वो अपने ही धुन में रहते हैं, पर वो औरों के लिए सबसे ज़्यादा सोचते हैं. और आज उन्होंने मुझे अपना आईना दिखा दिया. मुझे पता था, मैं इसीलिए ही उनके पास आई थी शेयर मार्केट सीखना. हाँ, मुझे पता था कि मुझे सीखना है, क्योंकि उसमें मुझे एक कुछ चीज़ थी जो मुझे बोलती थी कि सीख ले, मुझ में कुछ है जो शायद तुझे ज़रूरी लगे. पर मैंने मेरे बहन से भी और मेरे पति से भी मैंने कहा था कि शेयर ट्रेडिंग सीखना नहीं है मुझे उनका वो जो एनर्जी है, वो जो डालते हैं उनके वीडियोस में, मुझे उसमें से थोड़ा उधर चाहिए था. क्योंकि मेरी वाली जो थी वो कहीं कम पड़ रही थी. मुझे अपने रास्ते से फिर से निकलना था. मैं थोड़ी देर के लिए थम गई थी.
और जब हम थोड़ा थम जाते हैं तो हमें एक इंजन की ज़रूरत पड़ती है, स्टार्टर, कैटलिस्ट। यस। और ये वो है जो ऐसे स्पार्क देते हैं हमको कि हमको बैठना नहीं, हमें लगता है कि हम दौड़े, हम उड़े। हाँ, रास्ता मुश्किल होगा पर बहुत ही फ़ायदेमंद ज़रूर होगा। फ़ायदेमंद शायद एक गलत शब्द है, खूबसूरत होगा। खूबसूरत होगा जी, बहुत इंटरेस्टिंग होगा, सीखने को बहुत कुछ है, बहुत कुछ। थैंक यू। थैंक्स।